लढा आहे स्वातंत्र्याचा, लढा आहे आपल्या मराठी अस्मितेचा, लढा आहे संयुक्त महाराष्ट्राचा। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण समोर होत्या अनेक समस्या। अनेक प्रश्नांपैकी एक महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे संस्थानिकांचा। देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीच प्रांतरचना ही भाषावार केली जावी हे ठरलं होतं। 1946 साली शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली। याच दरम्यान मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मराठामधील आचार्य अत्रेंची घोषणा। यशवंतराव चव्हाण यांचा या घोषणेला विरोध नव्हता, तर विरोध होता च या शब्दाला। एके ठिकाणी बोलताना ते म्हणाले, झाला पाहिजे ठीक आहे, पण झालाच पाहिजे ही भाषा कशाला? अर्थातच यालाच उत्तर देताना अत्रे म्हणाले, तुमच्या चव्हाण या शब्दातील च काढला तर उरते फक्त व्हाण। अर्थात हे उत्तर नव्हतं, तर होती च या शब्दाची किंमत। महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्य सुद्धा भाषावार रचना होण्यासाठी प्रयत्नात होती। भारतात तेलुगू भाषिकांचं स्वतंत्र राज्य करा असं म्हणत 57 दिवसांच्या उपोषणानंतर पोट्टी श्रीरामलू यांचं निधन झालं। मद्राससह आंध्र प्रदेश वेगळा करण्याची मागणी आणि अखेर 1953ला आंध्र प्रदेशची निर्मिती झाली आणि अर्थातच महाराष्ट्रासाठी ती एक प्रेरणा ठरली। पुढे अशा काही घटना होत गेल्या की महाराष्ट्र चळवळीला गती मिळाली। मुंबई येथे 20 नोव्हेंबर 1955 साली चौपाटी येथे भरलेल्या सभेत स का पाटील आणि मोरारजी देसाई यांनी वादग्रस्त वक्तव्याची ठिणगी पडली। मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही ही भाषा ऐकताच उपस्थितांनी चपला, दगड जे काही मिळेल ते फेकून त्यांचा उद्धार केला। भाषावार प्रांतरचनेवर तोडगा काढण्यासाठी आणि राज्यांची फेररचना करण्यासाठी 1953ला फाजल अली यांच्या नेतृत्वाखाली फाजल अली कमिशनची स्थापना करण्यात आली। या समितीने त्रिराज्याचा ठराव ठेवला। याच त्रिराज्य ठरावाविरोधात सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मोर्चा आणि संप करण्यात आले। गर्दी पांगत नाही म्हटल्यावर मोरारजी देसाई यांनी जमावावरती गोळीबाराचे आदेश दिले। यात 15 जणांना हुतात्म्य पत्करावं लागलं। 116 आमदारांनी याच वेळी आपल्या पदाचा राजीनामा दिला। पुढे 15 जानेवारी 1956ला मुंबई केंद्रशासित ठेवण्याची घोषणा करण्यात आली। अर्थातच मराठी तनामनाला हे पटणारं नव्हतं। मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले। पुन्हा गोळीबाराचे आदेश। 16 ते 22 जानेवारी या दिवसांमध्ये तब्बल 442 वेळा गोळीबाराचे आदेश देण्यात आले। यात एकूण 108 जणांना आपले प्राण गमवावे लागले। यात पुरुष तर होतेच, सोबत महिला आणि विशेष म्हणजे शाळकरी मुलं सुद्धा होती। स्क्रीनवर तुम्ही जी नावं पाहताय तर थांबा, ती एकदा नीट वाचून घ्या, कारण त्यांच्या बलिदानाचं ऋण आजही अख्ख्या महाराष्ट्रावर आहे। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणारी घोषणा, मागणी आता पूर्णत्वाला जाणार होती। एप्रिल 1960 मध्ये भारतीय संसदेत मुंबई पुनर्रचना कायदा संमत झाला। त्यानुसार 1 मे 1960 हा दिवस आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि अर्थातच ज्या मुंबईसाठी लढा देण्यात आला ती मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली। आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या टाइम्स डिजिटल परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।